क्रमांक 2 मधील मतदार यादीमध्ये चक्क एका व्यक्तीला 268 मुले असल्याचं उघड झालंय। शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय। विशेष म्हणजे ही सर्व 268 मुलांची नावं ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील तरुणांची आहेत। या सर्व प्रकारावर अरविंद शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे। माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी हा संपूर्ण प्रकार इथे उघडकीस आणलेला आहे। पनवेल मधला हा संपूर्ण प्रकार आहे। 268 मुलं एकाच व्यक्तीला असल्याचं यात उघडकीस आलंय आणि ही 268 मुलं ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यामधील तरुणांची नावं असल्याचं यात समोर आलं आहे। पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या मतदार यादीमध्ये एका व्यक्तीला चक्क 268 मुलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आपल्यासोबत शेकापचे माजी नगरसेवक आहेत अरविंद म्हात्रे, आपण त्यांच्याशी बोलूया। मी महाभारतामध्ये ऐकलं होतं 101 मुलं असलेलं युधिष्ठरला हे माहिती ऐकली होती आणि जगात पाहिलं होतं का पाकिस्तानमध्ये 38 माणसं एका व्यक्तीला जन्माला आलेली होती, परंतु चक्क माझ्या तोंडरे मतदार प्रभाग क्रमांक 2 मध्ये 51 यादीमध्ये तुम्ही पाहत असाल का हरीश या नावाच्या व्यक्तीला 268 मुले। अशा प्रकारे बोगस नोंद माझ्या मतदारसंघामध्ये केलेली आहे। तसेच आपण जर पाहिलं का यादी नंबर 50, यादी नंबर 47, यादी नंबर 48 ह्या यादीमध्ये कल्याण विधानसभा पूर्व या मतदारसंघातली यादी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये ती बोगस मतदान नावे जोडलेली आहेत। तसेच यादी क्रमांक 184, यादी क्रमांक 85 पडगे इथे तर अजब गोष्ट आहे की इथेशी कैलासपूर्व, बालाजी निवास ह्या बिल्डिंगमध्ये दाखवलं, त्या बिल्डिंगमधली पूर्ण मतदार याच्यामध्ये नोंद केलेले आहेत। त्याच्यातलं एकही बिल्डिंग त्या गावामध्ये अस्तित्वात नाही आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केलेलं आहे। दुसरी गोष्ट, असं रोशन पाटील किंवा अशा अनेक लोकांची अशी जी नावं आहेत का त्याच्यामध्ये 117, 118, 57 मतं हे अस्तित्वात नसते, 550 मतं ती बोगस मतदान याच्यामध्ये केलेली आहेत। हे सगळं ठरवून झालंय की काय? यापूर्वी देखील राजकीय पुढाऱ्यांकडून म्हटलं गेलं होतं की पैसे देऊन ही नावं टाकली जात आहेत, त्याचे दर देखील काही आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। यावरून हे सगळं स्पष्ट होतंय की हा नक्की घोळ काय आणि हा ठरवून केलेला आहे का? विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। पुढची बातमी पाहूया। सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला। यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानंतर माहिती समोर आलेली आहे। सांगोल्यामध्ये रविवारी शहाजीबापूंनी विराट सभा घेतली। ही सभा संपताच शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकानं हा छापा टाकला आणि संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली। या छाप्यामध्ये नेमकं काय सापडलंय याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाहीये। दरम्यान शहाजीबापूंनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असल्याचं समोर आलं होतं। अशातच आता पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं टाकलेल्या या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याचं बोललं जात आहे। रात्री काल काय झालं? काय सभा झाली, इतकी मोठी सभा, मी हादरून गेलो पब्लिक बघून, खरंच हादरून गेलो। आणि सभा झाल्या धडधड ऑफिसमध्ये सगळं लोक आली, ती सगळं काय घडायची तुम्हाला माहीत आहे, सारखं बोलण्यात काय अर्थ नाही। पण हे 4-5 तास निवडणुका काळातलं वाया जाणं ही काय चांगलं नाही। एक क्षण, आता उद्या मतदान आहे, आमच्यासाठी महत्त्वाचा होता, पण आमचा वेळ तरी वाया घालवला। आताही आम्हाला सांगोल्यात जायची काही इच्छा राहिली काय, पण उदास झाले, बसलोय आम्ही आपलं निवांत घरी। काय मिळालं त्यांना छापेमारीत? आमची परंपरा मोडून काढली हे दुःख आहे। मी ही निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात प्रबोधनाचा एक दौरा काढणार आहे। सांगोला तालुक्याचं राजकारण अशा पद्धतीने चालू द्यायचं का काय करायची जनतेलाच विचारू, सर्व पक्षाच्या। कोण बिघडवते सांगोल्याचं राजकारण? या तालुक्याचं इथून पुढं भविष्य फार अंधारमय आहे। ही जर दीपक साळुंके सारखा ही भयानक एक विचित्र डोक्याचं पात्र आहे, असलं जर पात्र जयकुमार गोरेंच्या जवळ बसलं तर आमच्या तालुक्यात सगळी घडी विस्कटून जाईल।
दीपक साळुंखेने काल सांगितलेलं आहे की मी जिथं असेल तिथं विजय असतो, असं थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगितलं त्यांनी सभेत. लबाड बोलणं सगळ्यात मोठी जगाच्या बाजारात कुणाला येते ती दीपक साळुंखेला येतं. 90 साली दीपक साळुंखे माझ्या गाडीत बसून आम्ही दोघं आमदारकी निवडणूक काँग्रेसकडे लढवली. गुलाल पडला भाई गणपतराव देशमुखांच्या पार्टीवर. कुठे गेलता दीपक साळुंखे? 95ला ते आबासाहेबाच्या गाडीत हिंडत होता जाहीर भाषण करत. मी आहे काँग्रेसचा हाताचा उमेदवार, दीपक साळुंखे आहे काँग्रेसमध्ये, स्टेजवर गणपतराव देशमुखांच्या उघड गुलाल पडला माझ्या अंगावर. कुठे गेलता रे गुलाल? असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. पैसे वाटप होत होतं तिथे पण शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. वाटतं मी सकाळी ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर बोललेलो आहे. ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे असं मी सकाळीच बोललेलो आहे. आता घ्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी मंत्री जयकुमार गोरेंना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलंय. बार्शी शहराला लागणारा 25 कोटींचा निधी आणायला कोणाकडे जाणार असा सवाल गोरेंनी विचारला होता. दरम्यान निधी आणायला मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तुमच्याकडे कशाला येणार असा टोला सोपल यांनी लगावलाय. आपल्या घराच्या विकासासाठी निधी मागत नाही असंही ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की विकासाची भावना लागते. 260 कोटी रुपये निधी योजनेसाठी, पाणी योजनेसाठी मंजूर आहेत. राहिलेले 25 कोटी तुम्ही निधी आणायला कोणाकडे जाणार? अरे कोणाकडे जाणार म्हणजे मी मुख्यमंत्र्याकडे जाणार, तुमच्याकडे कशाला येतो? माझ्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे, कुठल्या एका पक्षाचे नसतात. त्यांना निधी मागणं हे आमदाराचं काम आहे. तर मी निधी काय माझ्या घराचा विकास करायला मागत नाही. त्यांनी सांगितलं भगवंताचा तीर्थक्षेत्राचा आराखडा, हो हा वाढत जाणारा आराखडा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेबंधूंमध्येच टोकाचा संघर्ष पेटलाय. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी पक्षातील 2 पक्षांमध्येच टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. यावर आता सीएम फडणवीसांनीही भाष्य केलंय. अशा प्रकारची स्थिती निर्माण होणं योग्य नसल्याचं मत सीएम फडणवीसांनी व्यक्त केलं. या सर्व परिस्थितीवर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचंही मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे. म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज18 लोकमत. हळू हळू सामान द्या भाऊ. आता पुढे काय करायचं? अहो ते राजूच्या चिठ्ठीत बघा ना, कुठे गेली चिठ्ठी? नमस्कार. मला माहितीये त्या चिठ्ठीत काय लिहिलंय. तुम्ही या माझ्या बरोबर. व्हीलचेअर. हा तुमचा
आणि हात तुमचा. आणि चिठ्ठीत शॉपिंग बद्दल तर लिहिलं असेलच. आता पेट पूजेबद्दल चिठ्ठीत लिहिलेलं नसेल असं होईल का? डबा आणलाय. थँक्यू. अहो, चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीत तर हे सगळं लिहिलंच नव्हतं. आम्ही आहोत ना तुमची चिठ्ठी. फक्त वर्ल्ड क्लास एअरपोर्ट चालवत नाही, तुमच्या प्रवासात सहप्रवासी बनतो. अदानी, आम्ही करून दाखवतो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. IVF मुळे मला मिळाली स्वतःचे मूल प्राप्त करण्याची सुवर्ण संधी. इंदिरा IVFचं प्रगत तंत्रज्ञान देतं येणाऱ्या बाळाला एक नैसर्गिक गर्भासारखं वातावरण आणि वाढवतं आनंदाच्या बातमीची संधी. इंदिरा IVF, आनंदाच्या बातमीची सुवर्ण संधी. स्कोअर काय झाला? 750. 50 ओव्हर्स मध्ये 750. स्कोअर म्हणाल तर माझा क्रेडिट स्कोअर. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, कार लोन या सर्वांची एलिजिबिलिटी डिसाईड करतो क्रेडिट स्कोअर. व्हिजिट करा scorekyahua.bank.in आणि जाणून घ्या हेल्दी क्रेडिट स्कोअरचे फायदे. विश्रांतीनंतर स्वागत. एक सविस्तर बातमी पाहूयात. पक्षामध्ये बंडखोरी करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलं सुनावलंय. काही जण माझ्यासमोर गप गुमान बसतात, माझी पाठ फिरली की चक्र फिरवतात. त्यांना वाटतं